वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपला जो काही आपण नुकताच चालू केलेला आहे अरिवर्कचा क्लास, तर तो सुद्धा नक्की तुम्ही अटेंड करत असणार आहे आणि मी जे जे शिकवते ते सुद्धा नक्कीच करत असाल। आय होप सो अशी आशा तरी करते। तर बघा, मग मी आता म्हटल्याप्रमाणे अरिवर्क क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाइन अरिवर्क क्लासचा 6वा दिवस। तर बघा, बोल करता 5 दिवस कंप्लीट झालेले आहे आणि या 5 दिवसामध्ये आपण खूप काही शिकलेलो आहोत। तर बघा, ॲक्च्युअली हा जो काही क्लास सुरू केलेला आहे तर यामध्ये मी तुम्हाला अगदी बेसिक पासून प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे। आणि ॲक्च्युअली आपण सुरुवात तर खरं तर अरिवर्कसाठी कुठलं मटेरियल लागतं या पॉइंट पासूनच केलेला आहे। तर पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच क्लासच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला आपल्याला अरिवर्कसाठी कुठलं मटेरियल लागतं तर ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर 18 इंच रिंग सांगितली होती, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि 18 इंचाचीच घ्यावी असं मला तरी वाटतंय। तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे। त्याचबरोबर स्टँड आणि ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, सुया आहे, सिल्क थ्रेड आहे, गोल्डन थ्रेड आहे, त्याचबरोबर कपडा कॉटनचा, कटर, पेन्सिल, स्केल, पिन, बीड्स, स्टोन्स, कोटिंगचे स्टोन, या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। आणि त्यानंतर पुढचा प्रश्न असतो की जे काही आपली रिंग असते तर ती कशी बसवायची असते। स्टँड आपण घेतो तर ते जे पाय जे असतात ते जॉईन केलेले नसतात, तर ते सिंगल असतात। तर त्याची फिटिंग कशी करायची, तुम्ही ऑनलाईन घ्या किंवा दुकानातून, ते आपल्याला स्वतःलाच फिट करावं लागतं। तर मग पहिला पॉइंट होता, सपोज आता तुम्ही सामान घेऊन आलेला आहात पण ते फिटिंग कसं करायचं, तर हे देखील आपण व्यवस्थित सविस्तर बघितलेलं आहे क्लासच्या दुसऱ्याच दिवशी। तर ते सुद्धा अतिशय व्यवस्थित मी तुम्हाला म्हणजे खूप सावकाश सांगण्याचा ॲक्च्युअली नेहमी प्रयत्न करत असते, कारण तुम्ही नवीन शिकत असता। मी खूप फास्ट सांगितलं, जो माझा स्पीड आहे तर त्या स्पीडने तुम्हाला कळणार नाही। त्यामुळे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला कसं समजेल याचा विचार करून अतिशय सावकाश सांगण्याचा प्रयत्न करत असते। त्याचबरोबर ज्या काही माझ्या चुका झालेल्या आहेत तर त्या तुमच्या होऊ नये त्यासाठी वेळोवेळी टिप्स सुद्धा देत असते आणि आय होप सो तुम्ही त्या टिप्स सुद्धा नक्की फॉलो करत असणार आहे। तर बघा, आता एवढं सगळं झाल्यानंतर आपण रिंगला कपडा कसा बसवायचा, कॉटनचा आणि नेटचा, तर हे दोन्ही कपडे कसे फिटिंग करायचे आणि फिटिंग केलेली रिंग स्टँडला कशी बसवायची हे देखील आपण बघितलेलं आहे। आणि किती ताट कपडा पाहिजे, कारण की तो जेवढा ताट असणार आहे ना असं एकदम स्ट्रेट फिटिंगमध्ये, तेवढं आपल्याला अरिवर्कचं काम करणं सोपं जाणार आहे, त्याची फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे। आता हे सगळं झाल्यानंतर खूप साऱ्या कमेंट्स होत्या की लिस्ट द्या, म्हणजे क्लासच्या पहिल्या दिवशीच मी तुम्हाला कुठलं मटेरियल लागतं हे सांगितल्यानंतर सुद्धा तुम्हाला लेखी स्वरूपात लिस्ट हवी होती। सो त्यामुळे मग मी नंतरच्या दिवशी तुमच्यासोबत लिस्ट सुद्धा शेअर केलेली आहे। तर टोटल 18 ते 19 गोष्टी होत्या, नंबर 1 2 3 असं नंबर टाकून आपण 18 ते 19 पर्यंत मी तुम्हाला ती यादी दिलेली आहे। आणि त्या यादीनुसार तुम्ही खूप जणांनी मटेरियल आणलेलं आहे आणि खूप जणांचा विश्वास आहे की मी तुम्हाला छान शिकवेल। सो मी सुद्धा नक्कीच ट्राय करेल की मी तुम्हाला चांगलं सोप्या पद्धतीने आणि डिटेलमध्ये सांगण्याचा म्हणजे प्रयत्न नक्कीच करेल। आता त्यानंतर आपला मेन पॉइंट आहे, मेन टॉपिक आहे तो म्हणजे चेन स्टिच। तर अरिवर्कमधली सगळ्यात महत्त्वाची स्टिच असते आणि ती असते चेन स्टिच। तर ही एक जर स्टिच तुम्हाला आली ना तर ही स्टिच यूज करून तुम्ही ब्लाऊजवर खूप काही वर्क करू शकतात। पण एवढंच आहे की या स्टिचसाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते, कारण की तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला आणि एका ह्याच्यात तुम्हाला जमेल असं होऊ शकत नाही। त्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे, कारण प्रॅक्टिस केली तर फिनिशिंग येणार, त्याचबरोबर स्पीड पण येणार आणि स्पीड वगैरे आलं तर तुम्ही ब्लाऊजवर इझिली तुम्हाला जसं पाहिजे तसं वर्क नक्कीच करू शकता। सो त्यासाठी मग मी तुम्हाला चेन स्टिच कशी असते तर बघा, रिंगच्या खाली धागा असतो, वरती सुई असते, तर हे दोन्ही पण मी तुमच्यासोबत ॲट अ टाइम म्हणजे तुम्हाला दाखवलं आहे की सुई कशी जाते। साईडला व्हिडिओमध्ये पुन्हा दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला दोन्ही पण एका स्क्रीनवर 2 व्हिडिओ दाखवले आहे, वरचा व्हिडिओ आणि खालचा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला ते कळेल की सुई कशा पद्धतीने जाते, कुठल्या डायरेक्शनने जाते आणि खालचा दोरा कशा पद्धतीने सुईमध्ये अटकवायचा आहे, तो कसा वरती घ्यायचा, स्टिच कशी टाकायची, हे दोन्ही सायमल्टेनियसली सांगितल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा वरची जी काही चेन स्टिच असते तर ती म्हणजे जेवढं शक्य आहे ना तेवढं झूम करून जेवढं जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या स्टिचचा शेप कसा असतो। चेन स्टिच म्हणजे ती एकात एक स्टिच असते, तर सुई कुठल्या
दिशेने टाकायची, कुठल्या पॉईंटनी खाली गेली पाहिजे, कुठल्या पॉईंटनी वरती आली पाहिजे, हे सगळं अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे आणि खूप छान कमेंट्स आलेल्या आहेत. ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. बऱ्याचशा की चेन स्टिच थोडी अवघड असते, पण व्हिडिओ बघून समजलेला आहे. आम्ही नक्कीच प्रॅक्टिस करतो. सो तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करा. आणि मी म्हणजे नेहमीच सांगत असते, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करेन. पण चेन स्टिच खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करायची आहे. तर बघा, मग आता आपण चेन स्टिचची जी काही प्रॅक्टिस केलेली आहे तर ती केलेली आहे कॉटनच्या कपड्यावर. मी म्हटलं होतं की सिल्क कॉटनचा जो कपडा असतो त्यावर शक्यतो आपण आरीवर्क करत असतो, पण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो तर त्यावेळेस तुम्ही कॉटनचा कपडा घ्यावा आणि कॉटनच्या कपड्यावर आपण चेन स्टिचची प्रॅक्टिस केलेली आहे. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही कंटिन्यू बसा असं माझं म्हणणं नाही आहे. तुमचं काम आवरल्यानंतर किंवा कामाला लागायच्या आधी 5-10 मिनिटं तुम्ही ट्राय करा. त्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर परत 5-10 मिनिटं करा. म्हणजे कंटिन्यू बसू नका, पण तुम्हाला जो टाइम मिळेल 5 मिनिट असो 10 मिनिट असो त्यामध्ये ती स्टिचची प्रॅक्टिस करा. त्यामुळे काय होतं की जास्त वेळेस आपण ते केल्यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला कळतं की आपण काय केलं पाहिजे, म्हणजे ती अजून व्यवस्थित येईल, आपलं काय चुकतंय, कशामुळे चुकतंय, आणि हे काम आवरत असताना आपल्या डोक्यात ते विचार चालू असतात. त्यामुळे मग ते मध्ये आपला इंटरेस्ट वाढतो आणि जे आपल्याला कुठेतरी वाटते की व्यवस्थित येत नाहीये तर ते अजून बेटर कसं येईल, अजून छान कसं येईल याचा आपण नक्कीच विचार करत असतो. सो त्यामुळे तुम्ही एकदम असं घेऊनच बसा असं माझं म्हणणं नाही आहे, कारण की आपण घर बसल्या शिकतोय. याचा अर्थ तुम्ही बरेच जण असे आहेत की तुम्हाला काहीतरी घरातल्या जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन शिकू शकत नाहीये. तर तुम्हाला जो टाइम मिळेल त्या टाइमनुसार तुम्ही थोड्या टाइममध्ये जरी प्रॅक्टिस केली तरी होऊ शकतं. कारण की स्पेशल टाइम दिला पाहिजे, स्पेशल स्पेसच पाहिजे असं काही नसतं. ज्याला शिकायचंय तो कुठल्याही परिस्थितीत शिकू शकतो आणि आय होप सो तुम्ही सुद्धा नक्कीच शिका. सो तुम्ही शिकावं असं मला सुद्धा नक्कीच वाटतंय. तर बघा, मग आता मी म्हटलं की कॉटनच्या ह्याच्यावर आपण चेन स्टिचची प्रॅक्टिस केली. आता आपल्याला नेटच्या कपड्यावर चेन स्टिच कशी टाकायची याची प्रॅक्टिस करायची आहे. तर आज मी तुम्हाला नेटच्या कपड्यावर चेन स्टिच कशी करायची हे सांगणार आहे. नेटचा कपडा रिंगला कसा अटकवायचा, किती टाईट करायचा हे मी याआधीच सांगितलेलं आहे. जर का या आधीचे 5 दिवसाच्या व्हिडिओपैकी एखादा व्हिडिओ जर तुमचा मिस झाला असेल तर तो तुम्ही आठवणीने बघा. आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. जर त्या म्हणजे ज्या टाइमला आपला व्हिडिओ येतो क्लासचा त्या टाइमला जर का तुम्हाला टाइम नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नंतर सुद्धा बघू शकता, पण कुठलाच मिस करू नका. काय होतं की एखादा आधीचा जर तुम्ही मिस केला तर त्यातला काही कन्सेप्ट क्लिअर नसतात, काही गोष्टी माहीत नसतात आणि डायरेक्ट पुढचं बघायला गेलं तर ते आपल्याला समजत नाही आणि ते जेव्हा समजत नाही त्यावेळेस ते खूप अवघड आहे असं वाटतं. तर तसं व्हायला नको. त्यासाठी पुन्हा सांगते, एखादा व्हिडिओ मिस झाला असेल क्लासचा तर तो तुम्ही तुमच्या वेळेनुसार नक्कीच बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आपण पुढे काय शिकतोय हे समजणं तुम्हाला देखील तेवढंच सोपं जाईल. ठीक आहे, चला मग आता पहिले आपण चेन स्टिच नेटच्या कपड्यावर बघूयात. कारण की नेटच्या कपड्यावर सुद्धा आपण वर्क करत असतो. ज्यावेळेस नवरीचे घागरे वगैरे असतात तर बऱ्याचदा रिसेप्शनचा घागरा वगैरे तर त्यावर नेटचाच ब्लाऊज असतो आणि नवरी म्हटलं की आरीवर्क हे तिला करायचंच असतं. सो त्यासाठी आपल्याला नेटच्या कपड्यावर सुद्धा आरीवर्क करता येणं गरजेचंच आहे. त्यामुळे फक्त एकच गोष्ट शिकली नाही तर दोन्ही सायमल्टेनियसली शिकत गेलं की दोन्हीमध्ये काय फरक आहे ना हे आपल्यालाच कळतं. तसं मी पुढे तुम्हाला सांगेनच, पण तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. काही कन्क्लुजन तुम्हाला म्हणजे समजू द्या, कारण की ज्यावेळेस तुमचं तुम्हाला कळेल याचा अर्थ तुम्ही काय शिकताय हे तुम्हाला परफेक्ट असं नक्कीच समजलेलं असेल. ठीक आहे, आणि तुमचा इंटरेस्ट वाढणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आता कॉटनचं झाल्यावर नेटच्या कपड्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि जर तुम्हाला काही कळतंय की दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, शक्य असल्यास मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून नेटच्या कपड्यावर चेन स्टिच कशी स्टिच करायची हे देखील सहज लक्षात येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सो तरी प्रॉब्लेम आला तर मला कळवा. ठीक आहे, तर बघा, मग सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला चेन स्टिचसाठी कुठल्या गोष्टी लागतात आणि त्या तुम्ही आजूबाजूला तुमच्याजवळ काढून ठेवायच्या आहे. पहिली म्हणजे पट्टी, त्यानंतर व्हाईट पेन्सिल, आपण जो काही गोल्डन जरीचा धागा यूज करणार आहोत तो, आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सुई. तर इथे 23 किंवा 24 नंबरची सुई तुम्ही यूज करायची आहे. ठीक आहे, आणि पिना.
जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो फोल्ड करण्यासाठी। ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी बाजूला काढून ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर नेटचा कपडा रिंगला कसा बसवायचा तर ते मी या आधीच्या क्लासमध्ये किंवा या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। जर कुणी बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने रिंगला नेटचा कपडा कशा पद्धतीने बसवायचा आणि फिटिंग केलेला रिंग स्टँडला कशी अटकवायची तर ते तुम्ही बघा, म्हणजे ते तुम्हाला सोपं जाईल। तर इथे मी नेटचा कपडा रिंगला अटकून सुद्धा घेतलेला आहे, त्याचबरोबर स्टँडला सुद्धा अटकून ठेवलेला आहे। आणि तुम्ही सुद्धा आता ह्या सगळ्या वस्तू काढून ठेवायच्या आहे आणि जो काही नेटचा कपडा आहे तर तो सुद्धा फिटिंग करून नक्कीच ठेवला असेल। आणि आता आपण आपल्या चेन स्टिचला सुरुवात करूयात। तर बघा, मग आता सगळ्यात आधी इथे आपल्याला पट्टीच्या सहाय्याने इथे लाईन एक ड्रॉ करून घ्यायची आहे, स्ट्रेट लाईन। तर मी जी काही आपली व्हाईट पेन्सिल मी म्हटलं आपल्याला अरीवर्कच्या कामासाठी लागते तर त्याच पट्टीचा उपयोग करून लाईन ड्रॉ करायची आहे। आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला ही लाईन दिसणार नाही कारण की नेटच्या कपड्यावर व्हाईट हे जास्त उठून दिसत नाही आहे, पण तुम्ही समजून घ्या या आधीचा कॉटनच्या कपड्यावर सुद्धा मी लाईन ड्रॉ करून दाखवली होती। सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे लाईन मारून घ्यायची आहे। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे, आपला जो काही गोल्डन जरीचा धागा आहे त्याला आपल्याला गाठ मारायची आहे। तर बघा, मग ही जी काही गाठ आहे ती ही बऱ्यापैकी आपल्याला जाडच हवी असते। ॲक्च्युली कुठलंही सुईने जरी काम करत असो तरी आपण ही गाठ एक मारतच असतो। सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला एक गाठ टाकून घ्यायची आहे। फक्त पॉईंट इथे इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला 2-3 वेळेस फोल्ड करून ती गाठ पॅक करून घ्यायची आहे। हे बघा, ठीक आहे। आता आपण ही गाठ पॅक झाल्यानंतर जो काही आपला धागा असतो तर तो आपल्याला खाली ठेवायचा असतो आणि वरच्या साईडने आपण काम करत असतो। एक हात वरती असतो आणि एक हात आपला खाली असतो। ठीक आहे, तर तुम्ही कुठल्या हाताने लिहिता त्यावर डिपेंड आहे, ज्या हाताने तुम्ही लिहाल, कारण की काही डावखरी पण असतात। तर तो हात तुम्हाला वरती ठेवायचा आणि उरलेला दुसरा हात खाली। तर गाठ रेडी झालेली आहे आणि आता बघा काय करायचं आहे, आपल्याला 2 बोटामध्ये ती जी काही आपली धागा आहे ना तो पकडायचा आहे आणि सुईचं टोक ज्या डायरेक्शनने आपल्याला काम करायचं आहे त्याच डायरेक्शननी पकडायचं आहे। आणि त्यानंतर सुई खाली गेल्यावर आपल्याला धागा यामध्ये अटकवून घ्यायचा आहे। बघा, ह्या पद्धतीने। आता नेटचा कपडा असल्यामुळे तुम्हाला खालचं सुद्धा ट्रान्सपरन्सी इथे दिसतच आहे। तर बघा, मी खाली सुई टाकली, धागा अटकवून घेतला आणि हळूच ते वरती खेचून घ्यायचं आहे। बघा, ह्या पद्धतीने। आता नेटमध्ये सुई अटकण्याचे चान्सेस असतात आणि धागा वरती आल्यावर गाठण्याचा धागा सोडून द्यायचा आहे, म्हणजे ती गाठ व्यवस्थित पॅक होते। आणि गाठ मारून झाल्यानंतर बघा सुई खाली टाकायची आहे आणि खालून मी ज्या पद्धतीने बघा साईडला स्क्रीनवर दाखवते कसा अटकवायचा तसा धागा अटकून वरती अलगद सुईवरती खेचून घ्यायची आहे। तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे। मी तुम्हाला खालचा व्ह्यू आणि वरचा व्ह्यू दोन्हीही दाखवते। असंही नेटचा कपडा असल्यामुळे तुमच्या लक्षात येते, पण तरीसुद्धा खालून धागा कसा अटकवायचा तर ते मी तुम्हाला सांगत आहे। आणि ही चेन स्टिच एकदम झूम करून मी या आधीच्या कॉटनच्या कपड्यावर दाखवलेली आहे, त्यामुळे जर यात तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ आधीचा बघू शकतात। पण तुमच्या लक्षात येईल की बघा बरोबर सुई अटकून घेतलेली आहे, बरोबर आतल्या जी काही आपली स्टिच आहे तर त्यातून आतून आपल्याला सुई खाली टाकल्यानंतर बघा गोल फिरून धागा अटकून वरती अलगद ओढून घ्यायचा आहे। खूप जोरात ओढू नका, नेटचा कपडा आहे आणि असं पण आपल्याला सुई अलगदच ठेवायची आहे। कुठलाही कपडा असो, तुम्ही जर का खूप जोरात करायचा विचार केला तर ते चुकू शकतं आणि कपड्याचा धागा सुईमध्ये अटकू शकतो। त्यामुळे अतिशय सावकाश एकदम फ्रेंडली आपल्याला लाईट वेट जास्त जोर न देता सुई बरोबर बघा टाकून धागा खालून अटकवून वरती अलगद सुई आपल्याला खेचून घ्यायची आहे। तर मी तुम्हाला खालनं कसा अटकवायचा तर ते सुद्धा दाखवत आहे आणि नक्कीच तुमच्या लक्षात येत असेल। आणि मी पुन्हा सांगते, सुईचं जे काही टोक आहे तर ते आपल्याला ज्या दिशेने ही जी काही स्टिच आहे तर ती स्टिच करायची आहे त्याच दिशेने टोक ठेवायचा आहे आणि बरोबर दुसऱ्या हाताने खालच्या साईडने धागा आपल्याला अटकवून घ्यायचा आहे। दोन्ही व्ह्यू मी तुम्हाला दाखवते, सुई खाली जाते कशा पद्धतीने, धागा कसा अटकवायचा आणि वरती कसं काढायचं। ठीक आहे, तर नक्कीच तुमच्या लक्षात येत असणार आहे। आणि थोडासा धागा आपल्याला खेचून सुद्धा घ्यायचा आहे, कारण की आपल्या ह्या स्टिचेस लूज पडायला नको। पण स्टार्टिंगला तुम्ही काय करायचं आहे, त्या लूज पडल्या तरी चालेल, फक्त सुई व्यवस्थित खाली जाऊन धागा व्यवस्थित अटकून ते वरती येण्याचं जास्त गरजेचं आहे। तर बघा, जर खालून कसा अटकवायचा हे लक्षात येत नसेल
तर तुम्ही साईडचा बघा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला सुईमध्ये कसं अटकवायचं, तर सेम त्याच पद्धतीने फिरून घ्यायचं आहे। मी पुन्हा सांगते, ॲक्च्युली मी तुम्हाला खालचा आणि वरचा व्ह्यू ॲट अ टाईम दाखवते, तुमच्या लक्षात यावं की खालनं काय करायचं आणि नक्की वरून काय करायचं आहे। पण हा नेटचा कपडा आहे, तर तुम्हाला बघा असं सुद्धा लगेचच लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला सुई खाली टाकायची आहे आणि खालून कसं अटकवतोय, तर ते सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसतच आहे। ठीक आहे, तर ह्या पद्धतीने मग आपण जेवढी लाईन ड्रॉ केलेली आहे आपल्याला ही संपूर्ण स्टिच इथे टाकून घ्यायची आहे। तर बघा आता मी खालचा जो काही व्ह्यू होता तर तो आता दाखवत नाही आहे, तुम्हाला इथून सुद्धा डायरेक्ट लक्षात येईल। बघा सुई आपण खाली टाकलेली आहे आणि धागा जो आहे ना तर तो फिरून अटकून घेतला आणि अलगद सुई आपल्याला वरती ओढून घ्यायची आहे आणि स्टिचसुद्धा एकदम परफेक्ट येते, बघू शकतात। खूप सोपं आहे, खूप असं अवघड आहे असं नाही, फक्त थोडी प्रॅक्टिसची गरज आहे। आणि बघा एकसारख्या थोड्याशा स्टार्टिंगला लांब लांब स्टिचेस टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे, नंतर मग हळूहळू जवळची आपण प्रॅक्टिस करू शकतो। तर बघा किती परफेक्ट अशी स्टिच येते आणि मी तुम्हाला बघा अतिशय सावकाश दाखवते की कशा पद्धतीने सुई खाली जाते, कशा पद्धतीने धागा अटकवला जातोय आणि कशा पद्धतीने ती वरती येते। तर बघा नेटचा कपडा असला की थोडं जरी आपलं डायरेक्शन चुकलं तर सुई लगेच दुसरीकडे अटकण्याचे चान्सेस असतात। तर इथे सुद्धा बघा आता अटकली होती मगाशी, तर मग अतिशय सावकाश थोडं काळजीपूर्वक करायचं आहे। बघा खाली गेलेले आहे सुई, त्यानंतर गोल फिरून अटकून घेतली आणि मग पुन्हा ती वरती काढून घ्यायची आहे। बघा तर अतिशय सावकाश दाखवते, तुम्ही हा व्हिडिओ असाच बघून लगेच साईड बाय साईड तसं करून बघायचं आहे। लक्षात येत नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला खालनं कसा धागा अटकवायचा हे सुद्धा दाखवलेलं आहे आणि पुढे तर दाखवलं नाही, कारण की नेटचा कपडा असल्यामुळे तुम्हाला डायरेक्टसुद्धा लक्षात येतं आहे, पण खालून नक्की काय करायचं हे म्हणजे खालच्या साईडनी बघितलं की लवकर लक्षात येतं। त्यामुळे मग मी थोड्या वेळ खालून कसं करायचं आणि वरून ॲट अ टाईम दाखवलेलं आहे। आणि त्यानंतर बघा आता ह्या पद्धतीने इथे फक्त वरून दाखवते तरीसुद्धा लक्षात येते की सुई खाली गेल्यानंतर हात कसा फिरवायचा, कारण हा नेटचा ट्रान्सपरंट कपडा आहे आणि ते लगेचच दिसतंय, त्यामुळे मग ते समजणं सोपं जातं आहे। जर तुम्हाला काल मी कॉटनचं कपड्यावर दाखवलं होतं तर ते सुद्धा मी खालचा व्ह्यू वरचा व्ह्यू सोबतच दाखवला होता। जर एखाद्याला ते लक्षात आलं नसेल तर नेटच्या कपड्यावरचं हे व्हिडिओ बघून तर इझिली तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, सो याची नक्की प्रॅक्टिस करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। कॉटन आणि नेट असं दोन्ही कपड्यावर करून बघायचं आहे आणि काय प्रॉब्लेम येतो हे मला सांगा तुम्ही, तर मी मग त्यावर तुम्हाला सोल्युशन देईल किंवा तो प्रॉब्लेम कशामुळे होतोय किंवा अजून सोप्या पद्धतीने सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। ठीक आहे, पुन्हा सांगते ही स्टिच खूप इम्पॉर्टंट आहे, सो याची नक्की प्रॅक्टिस करून बघा। ठीक आहे, चला मग आता मी तुम्हाला ही जी काही चेन स्टिच आहे तर ही जेवढं शक्य आहे तेवढं सावकाश सांगितलेलं आहे, म्हणजे खूपच हळू सांगितलेलं आहे की ते तुम्हाला सहज लक्षात यावं यासाठी। सो अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा। ठीक आहे, तर बघा मग फायनली आपण नेटच्या कपड्यावर चेन स्टिच केलेली आहे। तर आज सुद्धा मी तुम्हाला वरच्या साईडनी सुई कशी टाकायची, खालनं कसं अटकवायचं हे दोन्हीही सायमल्टेनियसली म्हणजे एका टाइमला एकाच स्क्रीनवर दोन्ही पण अर्धा अर्धा याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून ही चेन स्टिच तुम्हाला सहज स्टिच करता यावं। तुम्हाला असं वाटायला नको की नुसतं वरून सुई जाते तर खाली काय होतंय किंवा खालचं दाखवल्यावरती नक्की काय आणि कसं होतं यात कन्फ्युजन नको, यासाठी मग मी हे दोन्ही खाली आणि वरती दोन्हीकडे कॅमेरा सेट करून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी शूट केलेला आहे। सो त्या पद्धतीने तुम्ही करा, तुम्हाला नक्कीच जमेल। ठीक आहे, सो आज एवढी प्रॅक्टिस करा नेटच्या कपड्यावर सुद्धा, कारण त्यावर प्रॅक्टिस करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि मी पुन्हा सांगते, या आधीचे काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला काही कळत नसेल तर कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।